मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। BA भाग 1 कला विभागामध्ये आपण आमच्या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतलेला आपणा सर्वांचं मी मराठी विभागातर्फे महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो। आणि आपण लगेचच ऑनलाईन अभ्यासक्रमाला व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने आपणापर्यंत जो काही अभ्यासक्रम आहे त्या पोहोचवण्याच्या कार्याला सुरुवात झालेली आहे। या आधीच वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील। सर्वांना आपल्याला नीट अभ्यासायचं आहे, कारण विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या सहकार्यानेच हे ऑनलाईन अभ्यासक्रमाचं कार्य पुढे जाऊ शकणार आहे। आणि म्हणूनच त्यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे। आपलं सहकार्य जर व्यवस्थित लाभलं तर आपल्याला या ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनही योग्य पद्धतीने शिक्षण घेता येईल आणि आपणाला आपला स्वतःचा विकास करून घेता येईल। आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना करतो की त्यांनी हे जे काही व्हिडिओ वेगवेगळ्या विषयाचे आपणापर्यंत पाठवले जात आहेत ते व्यवस्थित अभ्यासा। काही शंका, काही मनामध्ये संदेह, काही अडचणी जर निर्माण झाल्या तर त्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्याचं निराकरण करता येईल, किंवा प्रसंगी अधेमध्ये एखाद्या वेळी महाविद्यालयामध्ये येऊनही त्याचं निराकरण आपल्याला करता येईल। आपण एकाच वेळी सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवू शकत नाही, पण तरीही विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं, प्रश्नांचं, समस्यांचं निराकरण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करू। तर अधिक उशीर न करता आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाकडे जाऊया। जो काही आतापर्यंत तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे 12वी पर्यंतचं ज्युनियर कॉलेजमध्ये, त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण मराठी विषयाचा अभ्यास करत होतो त्याच पद्धतीने याही ठिकाणी आपल्याला मराठी विषयाचा अभ्यास करायचा आहे। परंतु आपण गद्य आणि पद्याचा म्हणजे काही धडे आणि काही कविता यांचाच अभ्यास आजपर्यंत करत आलोत। आता अभ्यासक्रमामध्ये तिसरा एक भाग सुद्धा विद्यापीठ स्तरावर आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं सम्मिलित केलेला आहे, ज्याला आपण व्यावहारिक मराठी असं म्हणतो। म्हणजे 3 भागामध्ये एकंदरीत मराठीचा अभ्यासक्रम आलेला आपणाला दिसेल। एक म्हणजे गद्य विभाग, या ठिकाणी आपण वेगवेगळे पाठ पाहतो, प्रकरण अभ्यासतो। त्या प्रकरणामध्येही सामान्यपणे 2-3 प्रकारच्या गोष्टी असतात। त्यातले काही जे पाठ असतात ते वैचारिक स्वरूपाचे असतात। काहीतरी एक चांगला समाज जीवनाला पुढे घेऊन जाणारा विचार आपल्या किंवा विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी जणू काही ते आपल्याला दिलेले असतात। जसं महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, अशा महात्म्यांनी जे काही संपूर्ण मानवाला, मानवजातीला जे काही अत्यंत सुंदर अशा प्रकारचं विचारधरण दिलेलं आहे, तर त्यांनी आपल्या लेखनातून मांडलेले जे काही विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या काही लेखनातील एखादा थोडासा भाग अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करून
काही प्रकरणं आलेली आहेत, ज्याला आपण वैचारिक स्वरूपाची प्रकरणं असं म्हणूया. दुसरी जी काही प्रकरणं एखाद दुसरी आपल्याला अशी दिसतात, ती प्रकरणं वैचारिक स्वरूपाची नसून साहित्यविषयक प्रकरणं असलेली आपल्याला दिसतील. म्हणजे दुसरा एक गट आपल्याला त्या प्रकरणांचा सुद्धा करता येईल. म्हणजे एखाद्या कथेचा थोडासा भाग, एखादी कथा छोटीशी एखाद्या लेखकाची आपल्या अभ्यासक्रमामध्ये संमिलित केलेली असते. तर अशा प्रकारचा एकंदरीत त्यांचा ललित लेखनाचा त्याला भाग म्हणता येईल. तो ललित लेखनातील एखादा उतारा, एखादा ललित लेख, एखादी छोटीशी कथा देखील आपल्या अभ्यासक्रमामध्ये संमिलित केलेली असते, ज्याला आपण गद्यातलाच पण ललित गद्याचा भाग असं म्हणता येईल. एक वैचारिक गद्याचा आणि एक ललित गद्याचा भाग विचारात घेऊन प्रकरणं आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेली असतात. म्हणजे काही प्रकरणं ही वैचारिक स्वरूपाची, तर काही प्रकरणे ही ललित साहित्य प्रकारात मोडणारी आपल्या अभ्यासक्रमामध्ये संमिलित असतात. एक स्वरूप आपण मराठीच्या अभ्यासक्रमाचं कसं असते, विद्यापीठ स्तरावरती पदवीचा अभ्यास करत असताना BA भाग 1, 2, 3 पर्यंत एकंदरीत मराठी जी काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे किंवा मराठीचा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास करत असताना नेमकं काय स्वरूप असणार आहे, काय स्वरूप असते, ते स्वरूप आपण थोडंसं या ठिकाणी लक्षात घेतो आहोत. पद्याकडे जर आपण पद्याचा जर का आपण विचार केला तर पद्यामध्ये ही अशी 3 प्रकारची प्रतवारी प्राधान्याने आपल्याला दिसते. आणि ती 3 प्रकारची प्रतवारी म्हणजे पद्यामध्ये सुरुवातीची 1-2 ज्या काही कविता असतात, त्या कविता म्हणजे संतांचे अभंग, ओव्या यावर आधारित, म्हणजे प्राचीन कवींनी, ते संत कवी असतील, ते महानुभावीय कवी असतील, तशा कवींनी निर्माण केलेल्या ज्या काही कविता असतील, त्यातल्या काही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीला आलेल्या असतात. काही कविता ज्या असतात म्हणजे प्राचीन, ज्याला आपण संत वगैरे म्हणू, किंवा वेगवेगळ्या पंथाचे जे काही अनुयायी होते, या अनुयायांनी निर्माण केलेलं जे काही काव्य आहे, त्याच्यातील काही काव्य, त्यातली काही पद्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत असतात. काही कविता ह्या मधल्या काळात, मध्ययुगीन काळामध्ये जे काही कवी निर्माण झाले, प्रामुख्याने एकंदरीत आपण पंडिती कविता ज्याला म्हणूया, शाहिरी कवितेचा जो भाग आहे लावणी पोवाड्याचा, त्यातला एखादा भाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये, कधी अनंत फंदीचे फटके असतील, कधी रामजोशीची एखादी लावणी असेल, तर कधी मोरोपंताचं एकंदरीत काव्यातला एखादा उतारा असेल, तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये पद्याच्या भागामध्ये अंतर्भूत झालेला असतो. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये जे काही कवी होऊन गेलेले आहेत, त्यांच्या कवितांमधील काही कविता अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत झालेल्या आपल्याला दिसतात. तर काही कविता ह्या आपल्या आधुनिक काळामध्ये जे काही अनेक कविवर्य निर्माण झालेले आहेत, अशा, मग तो दलित कवी असेल, आदिवासी कवी असेल, म्हणजे वेगवेगळ्या एकंदरीत व्यूहाला धरून असलेला, वेगवेगळ्या एकंदरीत समूहाला धरून असणारे आणि त्यांचा प्रतिनिधी बनून एकंदरीत कविता लेखन करणारे अनेक आधुनिक काळामध्ये अनेक कवी आपल्याला दिसतात. कविवर्य केशवसुतांनी आधुनिक मराठी कवितेचं ज्यांना आपण गणक म्हणतो, तिथपासून एकंदरीत अनेक कवींनी मराठीमध्ये एकंदरीत काव्यरचना केलेली आहे. त्यातील काही कवींच्या कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत झालेल्या दिसतात. अगदी अलीकडच्या काळातही ज्या कवींनी काही काव्यलेखन केलेलं आहे आणि त्यांच्याही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये या पद्धतीनं अंतर्भूत झालेल्या आपल्याला दिसून येणार. म्हणजे पद्याचा विचार जर का आपण करायला गेलो तर संतांच्या,
पंडितांच्या, शाहिरांच्या, तसेच आधुनिक मराठीमध्ये केशवसुतांपासून अगदी अलीकडच्या कालखंडापर्यंत ज्या अनेक कवींनी कविता केलेल्या आहेत, यापैकी काही कवींच्या कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेल्या असतात आणि या कवितातूनही विद्यार्थ्यांची सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक जडणघडण कशी करून घेता येईल, कशी साधता येईल, वैचारिकदृष्ट्या त्याला कसं परिपक्व करता येईल, साहित्याच्या अनुषंगाने एकंदरीत त्याला साहित्य धन कसं देता येईल, संस्कृतीचा मृदगंध त्याच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येईल, सामाजिक दायित्व त्याच्या ठिकाणी कसं निर्माण करता येईल, हे सगळे उद्देश बाळगूनच या वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांचा अंतर्भाव आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला असतो. म्हणून विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे, नम्र निवेदन आहे की त्यांनी प्रत्येक विषयाकडे जात असताना आपण हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे. कारण एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणून आपल्याला काय मिळणार आहे हे जर माहिती असलं तर ते कार्य आपण थोडंसं रुची घेऊन आवडीनं करतो. या अभ्यासातूनही, या अभ्यासक्रमातूनही एक प्रकारची कुठल्याही प्रकारची निराशा आपल्या मनामध्ये ठेवू नका. न्यूनगंड जर आपण जोपासला, आपण धरून जर ठेवला तर आपण पुढे जाऊ शकत नाही, आपण आपला विकास साधून घेऊ शकत नाही. म्हणून आपण जो काही अभ्यासक्रम निवडला आहे तो अभ्यासक्रम कोणताही असो, ती शाखा कुठलीही असो, कला शाखा घेतली म्हणजे ती काहीतरी अशीच आहे, त्यातून आपल्याला काही मिळणार नाही, अशा प्रकारचे वगैरे विचारसरणी मनात बाळगण्याचं काही एक कारण नाही. कारण अलीकडे मी 15 दिवसाआधी नागपूरला असताना एका वृत्तपत्रामध्ये माहिती आली होती यावर्षी झालेल्या ॲडमिशनच्या संदर्भात. तर नागपूर विभागामध्ये सर्वाधिक ज्या काही ॲडमिशन्स विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये, खास करून BA, BSc, BCom यांचा विचार करता, तर त्या BScच्या खालोखाल BAला अधिक विद्यार्थ्यांनी कल दर्शविलेला आहे. काय कारण असेल याचं? तर जीवनामध्ये एकंदरीत स्थिर होण्यासाठी ज्या काही अनेक वाटा आहेत, आपल्याला चांगली एखादी नोकरी लागावी, आपण आपलं जीवन स्थिर स्थावर व्हावं, या अनुषंगानं मनुष्य प्रयत्न करत असतो. त्या वाटा कला विभागातूनही चोखाळल्या जाऊ शकतात. कारण कला विभागामध्ये अभ्यास करत असताना आपणाला स्पर्धा परीक्षेच्या जगतातील विविध गोष्टींची जाणीव करून देण्याच्या अनुषंगाने उपयुक्त अभ्यासक्रम आपल्याला कला शाखेमध्ये अभ्यासता येतो. ती जाणीव ठेवूनच आपल्याला त्याकडे जाण्याची गरज आहे. म्हणजे हा अभ्यासक्रम करत असताना आपण अशा एका पातळीवरती आता आलेलो आहोत, कनिष्ठ महाविद्यालयातून आपण वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत. म्हणजे आपण आपली पातळी झोपली पाहिजे. आपण आपल्याला तुच्छ लेखण्याचं काही एक कारण नाही, आपण आपल्याला शूद्र समजण्याचं काही एक कारण नाही. आपण पदवीला आलोत म्हणजे या पदवीमध्ये आपल्याला जे काही अभ्यासायला मिळणार आहे ते सगळंच आपल्याला कुणीतरी आणून देईल, प्रत्येक गोष्ट, असा भ्रम मनामध्ये ठेवू नका. मार्गदर्शक आहेत, तुम्हाला प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन मिळेल, सुयोग्य मार्गदर्शन मिळेल. पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाची तयारी करण्याची गरज निश्चितच आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं केवळ भास, केवळ भ्रम निर्माण करणे हे आपलं कर्तव्य नाही. तर उलट अशा प्रकारचा कुठला भास, अशा प्रकारचा कुठला भ्रम मनामध्ये जर निर्माण होत असेल तर तो निराकरण करण्यासाठी
जणू काही अध्यापक वर्ग आहे. आणि म्हणून कला विभागातूनही एकंदरीत आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्थिर स्थावर होण्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीत योग्य अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयातून किंवा या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून जे काही आपण शिकणार आहोत ते महत्त्वाचं आहेच. सोबत मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही जो अभ्यासक्रम निवडलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये अशा कित्येक गोष्टी ज्या आहेत ज्या स्पर्धा परीक्षेच्या जगतात तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. मग तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करत असाल, समाजशास्त्रातील वेगवेगळ्या प्रकारचे एकंदरीत तुम्ही तत्त्वज्ञान अभ्यासत असाल, तत्त्वज्ञानी जे काही वेगवेगळे आहेत, तत्त्वचिंतक जे काही वेगवेगळे आहेत, त्यांचे विचार हे सुद्धा महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. म्हणून ह्या सर्व गोष्टींना आपण थोडंसं मनातून थोडंसं जिद्दीनं याकडे जर गेलो, संबंधित संदर्भ पुस्तके जे आहेत ती पुस्तकं आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत, त्यांचा जर का आपण व्यवस्थित उपयोग करून जर घेतला तर ही पदवी संपादन करत असतानाच आपण येणाऱ्या काळामध्ये जीवनामध्ये स्थिर स्थावर होण्याच्या अनुषंगानं आपल्याला जे काही करावं लागणार आहे त्याची एक पूर्वतयारी तुमची झालेली असेल. आणि शक्यता आहे की या तयारीला तुम्ही सोबतच लागलात, या जाणीवेनं जर का तुम्ही कला शाखेकडेही जर पाहिलं तर निश्चितच आपला सर्व पातळीवरचा विकास कला शाखेच्या अभ्यासक्रमातूनही आपणाला करून घेता येणं शक्य आहे. म्हणून कुठलीही पूर्वग्रह दूषित अशा प्रकारची दृष्टी जर कोणी बाळगलेली असेल की नाही काहीतरी झालो, आम्ही 12वी झालो म्हणून आम्ही काहीतरी शिकायचं म्हणून ॲडमिशन घेतलेली आहे, अशा प्रकारची एकंदरीत धारणा जर मनामध्ये असेल तर ती काढून टाकली पाहिजे. जाणीवेनं आणि जिद्दीनं एकंदरीत या अभ्यासक्रमाकडेही जर का आपण पाहिलं तर आपण निश्चितच आपल्या पालकवर्गांनी जी अपेक्षा आपल्याकडून बाळगलेली आहे त्या एकंदरीत अपेक्षेला खरं उतरू शकू असं मला वाटतं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये असलेला तिसरा एक भाग आहे ज्याच्याबद्दल आपण बोलायचं मला होतं खास करून, तो भाग म्हणजे व्यावहारिक मराठीचा भाग आहे. व्यावहारिक मराठीमध्ये BA भाग 1 पासून BA भाग 3 पर्यंत प्रत्येक सत्राला 2-2 प्रकरणं, म्हणजे एकूण 6 सत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सांगितले 12 प्रकरणं एकंदरीत आपल्याला अभ्यासायला मिळणार आहेत. या 12 प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मराठीची काय गरज आहे, किती गरज आहे, काय अपरिहार्यता आहे, मराठीमध्ये कोणत्या नव्या सुसंधी आहेत, कोणत्या प्रकारचं लेखन मराठीमध्ये करणाऱ्यांची आजही गरज आहे, योग्य भाषांतर करणाऱ्यांची गरज आहे, सारांश लेखकांची गरज आहे. वृत्तपत्रामध्ये या पद्धतीने एकंदरीत सारांश लेखन करून भाषांतरित स्वरूपाचं एकंदरीत कार्य करून, भाषांतराचं कार्य करून स्वतःची उपजीविका करणारा वर्गही बराच आहे. म्हणजे ही सुद्धा पैसा कमावण्याची जीवनातील व्यवसायाची साधनं बनू शकतात. आपल्याला दिसते, आपल्यासमोर बातमी देणारा कोणीतरी आपल्यासारखाच व्यक्ती असतो, त्याला फक्त जे काही माहिती असते ती माहिती सुयोग्य शब्दामध्ये व्यवस्थित कमीत कमी वेळामध्ये अगदी व्यवस्थितपणे सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठीचं एक कसब म्हणता येईल, त्याला साध्य करून घ्यावं लागतं.
सातत्यानं प्रयत्न करून अशा प्रकारचं कसब जर का एखाद्यानं प्राप्त केलं तर या पद्धतीनं एकंदरीत स्वतःला विकसित करून जीवनामध्ये स्थिर स्थावर होता येणं शक्य आहे. बक्कळ पैसा कमावतात हे लोकसुद्धा. पैशाच्या अनुषंगाने विचार जर केला तर नावही होतं आणि पैसाही मिळतो. म्हणून मार्ग अनेक आहेत, वाटा अनेक आहेत, त्या आपण शोधल्या पाहिजेत आणि जिद्दीनं एकंदरीत त्याकडे आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं. या व्यावहारिक मराठीमध्ये आपल्याला कुठं अर्ज करायचा असेल, आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा तर असं चित्र दिसतंय की आपण पदवीपर्यंत येतो, लिहायला आपण शिकलेलो असतो 3ऱ्या-4थ्या वर्गापासूनच, आणि 3ऱ्या-4थ्या वर्गापासून लिहायला शिकलेलो असताना सुद्धा आपण 12वीत गेल्यानंतर किंवा 12वी नंतरही कुठे प्रवेश घेत असताना स्वतःचा अर्ज, ॲप्लिकेशन असेल, फॉर्म असेल स्वतःचा कुठल्या प्रकारचा, मराठीतला असेल, इंग्रजीतला असेल, तो आपण दुसऱ्याकडून भरून घेतो. म्हणजे आपल्या मनामध्ये कुठंतरी न्यूनगंड आहे, ते आपल्याला भरता येईल का? वास्तविक साध्या स्वरूपाची माहिती असते. आपला पत्ता भरायचा असतो, कुठं आपलं नाव भरायचं असते, कुठं वडिलाचं नाव भरायचं असते, वडिलांचं पूर्ण नाव लिहायचं असते. फक्त आपल्याला बरोबर वाचायचं असते आणि बरोबर वाचून आपल्याला त्या रकान्यात ती माहिती भरायची असते. मग ही वेगवेगळ्या प्रकारची एकंदरीत कार्यालयीन पत्रे असतील, कौटुंबिक पत्रे असतील, ती पत्रे कशी लिहिली जातात हा व्यवहारामध्ये अशा पद्धतीने एकत्रित लेखन करण्याची आपल्याला गरज पडते. कधी एखाद्या ठिकाणी आपल्या घरची इलेक्ट्रिसिटी गेली तर आपल्याला तक्रार करावी लागते. ती तक्रार आपल्याला लेखी स्वरूपात जर करायची असेल तर ती तक्रार तर आपल्याला लिहिता आली पाहिजे. अन्यथा आपल्या मराठी शिक्षणाचा आपल्याला काय उपयोग झाला असं म्हणता येईल. किंवा आपल्याला कोणी जरी लिहून मागितली आपल्या आजूबाजूच्या, तर त्याला सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याकडे आजूबाजूची व्यक्ती एक शिकलेला व्यक्ती म्हणून, एक शिकत असणारा विद्यार्थी म्हणून आशेनं आणि उमेदीनं बघत असतात. आणि म्हणून निदान त्यांची ती आस, आपली कोणी बहीण असेल, तिने एखादं विचारलं आपल्याला, आपल्या एखाद्या भावंडानं विचारलं की दादा मला हे सांग, ताई मला हे सांग बरं, तर आपण त्याला काय म्हणायचं, तू पाहून घे, तू करून घे, नेटवर आहे, शोधून घे. त्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि ते सांगता आलं पाहिजे, आहे की नाही? कारण दुसऱ्याला जर का आपण असं देऊ शकलो तर त्याचा एक जो काही आनंद असेल तो अधिक असतो आणि निदान जीवनातील अशा प्रकारचा सुखास्वाद मिळवण्यासाठी तरी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून मराठीचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय उपयोग होतो, कसा उपयोग होतो, त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, त्यासाठी कोणती कौशल्य आपल्याला स्वतःची विकसित करून घ्यावी लागतील, या संदर्भात बरंच काही ज्या ठिकाणी आपल्याला शिकता येणार आहे असा 3रा भाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे, ज्याला आपण व्यावहारिक मराठी असं म्हणतो. तर प्रत्यक्ष मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण संपूर्ण पदवी स्तरावरती काय शिकू शकणार आहोत या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठीच आज मी आपणापर्यंत आलो. प्रत्यक्ष प्रकरणाला आपल्याला पुढच्या तासिकेला सुरुवात करता येईल. तर आज आपण इथेच थांबूया.